नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेल्फ स्टडी विथ महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आता रात्रीचे 3 म्हणजे पावणे 4 वाजलेले आहेत आणि मी हा व्हिडिओ बनवत आहे. कारण की सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे हे व्हिडिओ बनवण्याचं की टेलिग्रामला आपल्याला विद्यार्थी वगैरे विचारतच असतात की एक्झाम कधी आहे, कधी आहे, कधी आहे. पण आता पहिल्यांदाच माझं असं झालं की एक विद्यार्थी आहे, त्याचे पॅरेंट्स मला त्यांनी मेसेज टाकला होता की हाच फोटो होता आणि त्यांनी सांगितलं होतं की आमचा मुलगा तर बोलतो की एक्झाम अजून झालेली नाही आहे किंवा त्याचे हॉल तिकीटसुद्धा आलेले नाही आहेत. पण गुगलवर तर असं दिसतं आहे की त्याची जी एक्झाम आहे ती एक्झाम डेट ही डिसेंबर 2023 होती. त्याचं ॲडमिट कार्डसुद्धा डिसेंबरमध्ये झालं आहे आणि रिझल्ट त्याचा जानेवारीमध्ये येणार आहे. ओके. आणि जानेवारी तर उलटून गेलेलं आहे, मग रिझल्टही नाही, काही नाही आहे. सो तुम्ही सगळं काही पाहता तर तुमच्यावर विश्वास आहे, तुम्ही नक्की काय ते सांगा. सो त्यांना तर मी समजावून सांगितलं, पण त्यांच्यापर्यंत एकापर्यंत मी पोहोचू शकतो, इतर लोकांपर्यंत मी पोहोचू नाही शकत. आता हे जे काही विद्यार्थी आहेत ते पहिल्यांदाच परीक्षा देत असतात, त्यामुळे यांना एवढं काही नॉलेज नसतं. आणि काही लोकांचे म्हणजे काही विद्यार्थ्यांचे आईवडील असतात, ते त्यांना सांगतात की नाही बाई, तू ही परीक्षा दे, पास होशील वगैरे. सो अशा विद्यार्थ्यांना किंवा अशा पालकांना मी सांगू इच्छितो की स्वतःहून मी तुम्हाला वेळच्या वेळी अपडेट देत असतो. सो ह्या अशा गोष्टींवर फेक या असतात या गोष्टी. ह्या कुणीही म्हणजे कसं असतं की विकिपीडियाद्वारे आपण कुठलीही गोष्ट ॲड करू शकतो, कट करू शकतो. तशाच प्रकारे ह्या गोष्टी त्यांनी केलेल्या असतात. सो हे फेक आहे, याच्यावर विश्वास ठेवू नका. आपल्या व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओच्या मार्फत प्रत्येक अपडेट MIDCची देत असतो. सो तुम्ही व्हिडिओच्याद्वारेच सगळ्या काही गोष्टी पाहत चला. ओके. आपल्या इथं कुठलीच खोटी बातमी दिली जात नाही, त्यामुळं इतर गोष्टींच्या अफवांमध्ये आणि अफवा पसरवूही नका आणि अफवांचा भागही होऊ नका, हे माझं सांगणं आहे. सोबतच अजून एक गोष्ट अशी की मध्यंतरी मी सांगितलं होतं तुम्हाला की मार्चमध्ये एक्झाम असेल, मार्चच्या पहिल्या आठवड्यात वगैरे. सो त्याबद्दलही बोलेन मी, कारण की कसं आहे की मध्येच एक ऑडिओ रेकॉर्डिंग आपल्या ग्रुपवर पडली होती, ज्यामध्ये असं सांगितलं होतं की टेलिग्रामवाल्यांना काय करतं वगैरे, असं सगळं काही होतं. त्याबद्दल मला बोलायचं आहे. ओके. आता मीच फक्त MIDCची जी परीक्षा आहे ती मार्चमध्ये होणार आहे असं सांगत नाही आहे. मी कॉल केले होते, सोबतच आणखीही आपले जे सहकारी आहेत त्यांनीसुद्धा कॉल केले होते. सो त्यांच्याबद्दलसुद्धा मी सांगू इच्छितो की आता अजून एक जण आहे, त्यांनीसुद्धा MIDCची एक्झाम कधी आहे त्याबद्दल अपडेट दिलेली आहे, गुगलवरच दिलेली आहे, तुम्ही हे जाऊन पाहू शकता. सो त्याबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छितो. या ठिकाणी वाचा, MIDC हॉल तिकीट डाउनलोड. ओके. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मुंबई यांनी गट अ, ब, क पदांसाठी अधिसूचना जारी केली आहे. या अंतर्गत MIDC महाराष्ट्राद्वारे 802 रिक्त जागा भरल्या आहेत. ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी नोंदणी केली आहे ते MIDC ॲडमिट कार्ड 2023, MIDC परीक्षेची तारीख 2023 लवकरच जाहीर होणार असून अंदाजे तारीख मार्चचा पहिला आठवडा किंवा 3 मार्च 2024 पासून या परीक्षा होणे अपेक्षित आहे. या संदर्भातील अधिकृत अधिसूचना किंवा माहिती अजून विभागाद्वारे जाहीर केलेली नाही. ओके. ही अंदाजे तारीख आहे. MIDC परीक्षा 2023 बाबत असे कोणतेही अपडेट नसल्यामुळे हे अधिकृत MIDC पोर्टलवर अपडेट होताच. ओके. अपडेट होताच आम्ही तुम्हाला माहिती देऊ. ओके. ही सुद्धा गुगलवर आलेलीच अपडेट आहे. ओके. आणि मी सुद्धा तुम्हाला गुगलवरचीच अपडेट ज्या प्रकारे दिलेली आहे त्याच प्रकारे MIDCवाल्यांना कॉल करून वगैरे तुमच्यापर्यंत पोहोचवली होती. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी असते की विद्यार्थ्यांना पुरावे हवे असतात. आता ज्यावेळेला आपण अधिकाऱ्यांशी बोलतो, सो त्यांची जी कॉल रेकॉर्डिंग असते ती आपण अशी ऑफिशियली किंवा अनऑफिशियली आपण यूट्यूबवर किंवा टेलिग्रामवर आपण देऊ शकत नाही. त्यामुळे काही गोष्टी ह्या सगळ्यांसमोर मांडता येत नाही. पण मी तरी तुम्हाला सांगितलं होतं की मार्चपर्यंत असेल. आता पुढे जाऊन त्यांनी कुठल्या गोष्टी अडथळे आले किंवा काय आलं, त्यामुळं जर समजा तारीख अजून जाहीर केलेली नसेल तर ह्याबद्दल काही आपल्याला एवढी माहिती नाही आहे. पण तरी आपण मार्च हा महिना धरून चालू. ओके. मार्चमध्ये एक्झाम होईल म्हणून फक्त तुम्ही टेन्शन घेऊ नका, अभ्यास करत राहा. कुठलीही अपडेट आली तर मी पहिली यूट्यूबवर देईन. ओके. यूट्यूबवर अपडेट देईल, त्यावर तुम्ही विश्वास ठेवा. इतर कुठल्याही अपडेटवर विश्वास ठेवू नका. ओके. कुठल्याही गोष्टींवर विश्वास ठेवू नका. अफवा पसरवूही नका आणि अफवांचा भागही होऊ नका. ही माझी नम्र विनंती आहे तुमच्यापर्यंत. ओके.
आणि दुसरी गोष्ट चॅनेलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला मी ज्या काही MIDCचे अपडेट देतो आहे त्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि जे विद्यार्थी किंवा विद्यार्थ्यांचे पालक आहे जे नव्याने एक्झाम देत आहेत त्यांच्यासाठी सांगू इच्छितो की एक्झामची तारीख किंवा एक्झाम कधी होईल, रिझल्ट कधी लागेल, हे सध्या तरी कुठल्याच गोष्टीमध्ये फिक्स सांगता येत नाही आहे. त्यामुळं पूर्णपणे कुठल्याही गोष्टींवर विश्वास न ठेवता एक अधिकृत माहिती जी असते डिरेक्टली तुम्ही वेबसाईटवर जा आणि तिथे तुम्हाला माहिती मिळेल, किंवा त्यांचा हेल्प डेस्क नंबर असतो त्या नंबरवर कॉल करून तुम्ही माहिती घेत चला. ओके, असे गुगलवर वगैरे माहिती घेत जाऊ नका. आणि त्यांचाही काही चूक नाही आहे, पण खरं तर अशा गोष्टींना आपण स्वतः टाळणं गरजेचं आहे. हा व्हिडिओ खूप लोकांपर्यंत पसरवा, जेणेकरून त्यांनासुद्धा समजेल की खऱ्या पद्धतीने काय परिस्थिती असते एक्झाम्सची वगैरे. त्यामुळे प्रत्येकालाच ह्या गोष्टींची जाणीव होणं गरजेची आहे. ओके, ठीक आहे, धन्यवाद.